तर ठाण्यात डंपिंग विरोधात भाजपनं जोरदार आंदोलन छेडलंय। भाजप कार्यकर्त्यांनी घंटा गाड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। भाजपचं डंपिंग हटाव आंदोलन सध्या ठाण्यात सुरू आहे। वागळे इस्टेट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्तही लावण्यात आलाय। सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत। ठाण्यातली ही दृश्य आहेत। ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन या ठिकाणच्या डंपिंग विरोधात छेडलेलं आहे। ठाण्यातल्या डंपिंग ग्राउंडमुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोगराई आणि दुर्गंधी पसरल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं करत या ठिकाणच्या घंटा गाड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। तर सध्या भाजपचे हे कार्यकर्ते आपल्याला आंदोलन करताना दिसत आहेत। ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। गेल्या 12 वर्षापासून अख्ख्या ठाणे शहराचा कचरा या गोरगरीब वस्तीमध्ये महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब आपल्या त्या मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होत आहे। काही माजी जे नगरसेवक होते आयुक्तांना भेटले, आयुक्तांची बाईट आहे। त्या बाईट मध्ये आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की 20 तारखेला आम्ही जमीन घेतली आहे, पडगा येते आणि इथून डंपिंग हटवणार आहे। तोंडाला पाणी पुसण्यासारखं आहे। खोटं बोलले आयुक्त साहेब। आयुक्त साहेबांची बाईट ही आपल्याला खोटाडी होती। तर सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। सध्या भाजप आक्रमक झालेले आहे। डंपिंग ग्राउंडच्या विरोधात भाजपचं हे जोरदार आंदोलन।